निंबाळकरला म्हणा रस्ता लोट परत. खासदारनं 5 वर्षात लय मोठी कामं केली. एक कॅलेंडर आणून वाटले गावात आमच्या. ह्याच्यापेक्षा लय मोठं काम केलं नाही कुठलं. 1000 कोटी वाटलेत म्हणतात किती? नाही त्या मंत्र्याला वाटलं असतं, आमदारला वाटलं असतं, होय. गावात नाही वाटलं. नमस्कार, टुडे 9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुका 2024च्या निमित्ताने आपण माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत. आज आपण याच निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील करोळे या गावात आलेलो आहोत. माढा मतदारसंघाचा विस्तार 6 विधानसभा मतदारसंघ आणि पंढरपूर तालुक्यातील 44 गावांचा यामध्ये समावेश आहे. जवळपास 7.5 तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे. तर आपण आज करोळेमधील स्थानिक नागरिकांना, इथल्या मतदारांना विचारूया, भाजपने गेल्या 10 वर्षात काय विकास कामं केली. भाजपचे जे गत खासदार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय काय योजना राबवल्या, काय विकास कामं केली, इथले प्रलंबित प्रश्न, इथल्या अडचणी काय आहेत, आगामी खासदार, नवा खासदार कोण असावा, कसा असावा, याची सुद्धा आपण इथल्या लोकांकडून उत्तर घेऊया. तर आपल्यासोबत या ठिकाणी करोळे गावचे स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मामा राम राम. राम राम. काय नाव? याला 60 शाळेचा कोपऱ्यावर रस्त्यावरून पाहिजे मला फक्त. थांबा, खासदार कोण आहेत? खासदार आहे किती ही निंबाळकर. आता राहिलेला उभा राहायचा आहे. दिलंय की त्यांना तिकीट? दिलंय का? मग बघू. भाषेचा मागं जायचंय काय? नाही तसं जमत. काय काय इथल्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजेत असं वाटतं? रस्ताच नाही गावात वळा जागा नाही. अक्षर कदा होईल चौकात या. आमदार कोण आहेत? आमदार आहे की बबन दादा होता जाता, मग त्याला कळत नाही रुंदवायचं. कामं केली नाही काय? काय केली ती? सगळं हागड ठेवून गेलं आमच्याकडून. बबन दादा 2 लाखाचं लीड देतो म्हणलेत की खासदारांना. मग दिलं तर हे करायचं आमच्या आधी, मग देऊ आम्ही. देतो की लेट देतो. बरं आता काय वाटतंय भाजपचा, काय वाटतंय आता भाजपचा खासदार पाहिजे का महाविकास आघाडीचा? अरे भाजीचा काय पहिलं त्याने खाल्लंय महिन्याला नको. आपण पुढे जाऊया. नमस्कार दादा. नमस्कार. दत्तात्रय बेलदे. दत्तात्रय बेलदे. खासदारांनी काय काय विकास काम? खासदारांनी काही केलेलं नाही 15 वर्षापूर्वीपासून. 15 वर्ष झाले या करोळ्याला रस्ता म्हणून नाही, आणि काही निधीचा उपयोग आला नाही या गावात. खासदार साहेब 1000 कोटी निधी आणलाय मतदारसंघात. कुठं आला निधी? आला कुठं आणि गेला कुठं? काय काय अडचणी आहेत इथल्या? गावाला रस्ता नाही, गावाला रस्ता नाही, गावाला शाळा नाही, घरकुल नाही, कुठल्याही अडचणी काही केलेलं नाही. गोरगरीब केलं नाही. आता काय वाटतं मग, निवडणूक आहे त्या 7 तारखेला? निवडणूक आहे, आधी रस्ता झाला तर गावाला पेट्या यावाव्या, नाही तर पेट्या गावाला कसल्याही न आल्या पाहिजे. त्या मतदानावर बहिष्कार. हो, कामच केलं नाही तर काय करायचं? आदिवासी लोक आहेत का त्या पद्धतीत गाव आहे. आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असं सुद्धा इथला स्थानिक मतदार म्हणत आहे. आदिवासी भागासारखी या गावची अवस्था आहे असं सुद्धा नाराजीचा सूर उमटत आहे. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? नाही पुढे नदीला पाणी आलं तर आम्ही उचलून करत काय करायचं? पाणी साप गोष्टी. खासदारांनी काय काम केलं नाही? काहीच नाही. भाजपने काय काम केले ती का नाही? काय नाही या गावात कुणी काम केलं. आम्ही पाण्याला डोंगरावर जाऊन आम्हाला काय राहतो. नदीला पाण्याला साप काय करायचं? मला लेकरं बाळा घेऊन घराला जागा नाही, घरकुल नाही मंजूर. काय वाटतंय मग, निवडणूक आहे त्या 7 तारखेला, भाजप का महाविकास आघाडी? काय बघ देऊ आम्ही, पण आमच्या गावात रस्ता करा आणि रेशन कार्ड आम्हाला द्या. रस्त्याचा प्रश्न सुटला तर आम्ही मतदान करणार असं सुद्धा लोक म्हणत आहेत. तर नमस्कार. नमस्कार. काय नाव? तानाजी दगडे. खासदारांनी काय काय विकास कामं तुमच्या करोळ्यात केले? विकास कसला असतोच माहित नाही आम्हाला, आणि खासदार पण माहित नाही कोण आहे. 1000 कोटी दिवसाला वाटलेत की खासदार म्हणतात भाषणात? कुठे दिसते तुम्हाला? दिसते कुठे? गावात फिरून बघा दिसते. त्याला बोलावं एक बार. निंबाळकर आहे ना, त्याने यावं प्रचारला एक वेळ. आमदारांनी, बबनदादांनी सांगितलं की त्यांना 2 लाखाचं लीड देणार आहे. कशाच जेव्हा सांगतो ते? आमदारांनी काय काम केलीत का नाही? कशाच काम केलं आमदारांनी? 15 वर्ष झाला रस्ता नाही गावाला. गेलं की दुसऱ्याचं उत्तर सांगत बसते. विकास केला, स्वतःचा विकास केलाय फक्त त्यांनी. बरं, भाजपनं जे फोडाफोडीचं राजकारण सुरू केलंय, दबाव तंत्र, काय वाटतं की योग्य आहे का? चुकीच आहे सगळं ते. भाजपमध्ये गेल्यानंतर ना ज्या वेळेला त्याच्यावर कारवाई होईल, जी इथनं इतर पक्षातनं भाजपमध्ये गेले ते, त्यांच्यावर ज्या वेळेला कारवाई होईल त्यावेळेला खरं भाजप खरं आहे म्हणायचं. तोपर्यंत भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वासार्हता नाही. आणि तुम्हाला पक्ष भाजपमध्ये दिसतो काय? लोक कोण आहेत ह्याच्यात पक्षात? भाजपमध्ये भाजपचा माणूस कोण आहे मला दाखवून द्या की. सगळे आता आयात केले लोक सगळे इथं.
त्यामुळं ती भाजप पक्ष असं म्हणता येणार नाही. भाजप गेला मागे अडवाणीजी आणि अटल बिहारी वाजपेयी मागे भाजप गेला, आता भाजप नाही. आता काय होईल निवडणुकात? 7 तारखेला निवडणूक आहे ते काय वाटतं? आता ही मशीनवर जर घोटाळा नाही झाला तर आघाडी सरकार यायला पाहिजे. विकास आघाडीचं, हा म्हणजे कुणाचं हे आपलं काँग्रेसचं इंडिया आघाडी. इंडिया आघाडी यायला पाहिजे. हा होय मामा, काय वाटतंय? बरोबर मशीन मध्ये घोटाळा होतोय काय? होतोय 100% होतोय. भाजपनं काय काम केली ती का नाही तुमच्या गावात? काहीच कसलं नाही. निंबाळकर माहितच नाही गावाला कधी, माहितच नाही निंबाळकर. हजारो कोटी वाटली ती. सगळं खोट आहे. एक मिनिट ऐका बरं का. काय नाही काय 1 रुपयाला निधी आला नाही गावाला. कसल्या अडचणी येते तुमच्या गावात? सगळ्या रस्त्याची अडचणी, कुठलीच अडचण, सगळ्या अडचणी जाऊ द्या. सगळ्याच्या अडचण आहे. बरं, चुलत्यानं जी चुलत्यावर केलंय पुतण्यानं, काय वाटतं? योग्य आहे का? चुकीचं आहे, चुकीचं आहे. हा? नाही नको करायला होय, पाहिजे. होय. काय वाटतंय? चुकीचं आहे भाजपचं राजकारण. भाजपला इथं मतदान करणार नाही कोणी. 80% मतदान महाविकास होईल. 5 आमदार आहेत ते. आमदार नावाला नसतं आमदार किती मतदान, आमदार आहे पाठीवर मतदान नाही. जनता सरकार आहे. प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल. तुम्हाला ज्यावेळेस बोलायला मी माईक घेऊन येईल त्यावेळेस तुम्ही बोला, मध्ये बोलू नका प्लीज. हा बोला. भाजपच्या विरोधात सध्या मतदार काम केली नाही पाहिजे. काय नाही. शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिलेत की मोदींनी? काय नाही, फुकटचं काय नको, हमी भाव पाहिजे. आम्ही बापू दुधाला काय दर आहे तुमचं? दुधाला दर आहे 25 रुपये. 25-24. हो, दुधाला किती दर आहे? 24-25. 3, 5, 8, 5. हा, भाजप सरकारनं शेतमालाला हमी भाव नाही, दुधाला दर नाही आणि म्हणते शेतकऱ्यांचं सरकार आहे. काय वाटतंय? काय नाही, भाजप चुकीचं आहे. आता काय वाटतं मग कोणाचं? काँग्रेस. बरं, ते शरद पवारांनी अजून उमेदवार जाहीर नाही केला. मोहिते पाटलांचं पण तो तरी घ्यायचं चालू आहे. काय वाटतं? मोहिते पाटलाच द्यायचं. येतील? होय मामा, मोहिते पाटलांना मत द्यायचं काय? हो, का बरं? कारण भाजपनं काय केलेलंच नाही. तर बर, मोहिते पाटलांनी काय केले? मोहिते पाटलांना नाही काय केलं तरी माणूस चांगला आहे. बरं, शेतकऱ्यांना 6,000 दिले, रेशन काय सोय दिलेलं नाही, काय सोय दिलेलं नाही. बघा तुम्ही गावात कुणाला रेशन मिळेल, कुणाला नाही. सगळे जोड बात आहे काय? हा, होय मामा, आश्वासन आहे काय? नुसते आश्वासन नव्हते काय. भाजपवाल्याने काही दिलेलं नाही. आता जी शरद पवार येईल, शरद पवाराला मतदान होईल सगळं. 5 आमदार आहेत की भाजप? काय करायचं 5 आमदारला? भाजपला काय पाहिजे? बरं घ्या, काय 5 आमदार आहेत सांगा. बर 5 आमदार आणि बबन शिंदेने सांगितले 2 लाखाची दीड देऊ. बबन शिंदेचा भाव पडला कसा त्यावेळेला, पहिला मुद्दा. आणि 5 आमदार किती मतांना आले ह्याचा बेरीज तुम्ही करा ना. 5 जे आमदार आहेत हे 3,000 आणि 2,000 मतांना आले तर 2 लाखाची दीड कुठे दाखवतो इथे? कशावर दाखवतो? तुम्ही विचारा त्यांना प्रश्न. तुम्ही मीडियावाले आहेत का नाही, त्यांना प्रश्न विचारा. आम्हाला प्रश्न आमच्या समोर येत नाही. काय वाटतं? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची माणसं आहे. बर महाविकास आघाडीचे काम करतोय आम्ही. बर. आमची परवा दिवशी पंढरपूरला मिटिंग झाली. मग त्या मिटिंग मध्ये आम्हाला सांगितलं जी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याला ह्या करोड्यातनं कमीत कमी 80% मतदान आम्ही करणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करोड्यात 80% मतदान करायचं असं या ठिकाणी म्हणत आहेत. नमस्कार हो. नमस्कार. काय नाव? फक्त मोदी सरकारनं काय फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार तुतारीला मतदान गावात 80% होईल बा. काय एवढी नाराज आहे मोदीवर? का मोदी सरकार नीच पक्ष कुठलाच नाही बा, नि का बाद पक्ष. मोदी नको आहे. 400 पार म्हणतात की आपली बात. काय त्यांना 150 सुद्धा होणार नाहीत, 150 सुद्धा होणार नाहीत. तुमच्या माड्या मतदारसंघात काय होईल? काय वाटतं? आमच्यात बघा शरद पवार मागे लोक आहेत. मोहिते पाटील पण आता तुतारी घ्यायच्या. मोहिते पाटला 80% मतदान होईल. मोहिते पाटलांनी काय काम केले? लय काम केलेत मोहिते पाटला सारखं. आमचं मोहिते पाटील जर जिल्ह्यात असतं तर लय मोठा जिल्हा, पुढे लय जिल्हा गेला असता आमचा. तुमच्या आमदाराचं काय या गावावर लक्ष आहे? काय नाही, ते आमदार का 0 झालाय आता काय सोय आमदारामध्ये काय नाही, 0 आहे 0. निका बोल बच्चे नाही आमदार, काय नाही त्याविषयी. त्यामुळे आता भाजपला काय नाही, काय त्याचं कोण आहे? कमळ नाही. जनता त्यांच्या मागे नाही. कमळाचं नाव टकोर हालतंय. कमळाचं नाव घेत नाही. हो मामा, कमळाचं नाव घेतलं की टकोर हालतंय. साऱ्या गावाचं कमळाचं नाव घेतले टकोर हालतंय. का बरं, काय झाले? कमळानं काय केलंच नाही. कमळाने नावालाच कमळ आहे. ज्याला बायको नाही ती देशाला परपंच करायला लागलाय. बायको त्याला कमळ.
त्याला काय महत्व करणार आहे? कसं बायका पोर ह्याची काय किंमतच नाही ना त्याला काय. ही फोडाफोडीचं जे राजकारण चालू आहे आपल्या महाराष्ट्रात, फोडाफोडी ईडी दावा फोडाफोडी सारा आहे. त्यांची माणसं नाही ती ना, सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीच माणसं आहेत वर. सगळे गेलेली. हा गेले तर भाजप वर कोण राहिले नाही, 1-2 माणसं आहेत फक्त. बर, कुठे श्याम मोदी एवढी 2-4 माणसं आहेत, दुसरी कोण आहेत? सगळे काँग्रेस राष्ट्रवादी यांची आयतीची भरती ना सगळे. खासदारांनी काय काम केले ते का नाही? खासदारच कुठं गाव नाही, फक्त या टीव्हीवर दिसतो खासदार कुठला आहे. असं तर काय बघायला गाव नाही कुठं आहे. 5 आमदार घेऊन फिरते, हजारो कोटीचे काम केले. 5 कशाचा आमदार हा त्यांचेच घर भरले असेल 5 आमदार 1000 कोटीनं. जनतेचं कुठं काय केलं त्यांनी? बर, चला आपण पुढे जाऊ. होय मामा, काय वाटतं? घर जनतेचं काय केलं नाही आमदारांनी आणि त्यांचीच घर भरले ती, काय वाटतं? जनतेची काम केली ती का नाही? 5 रस्त्याच्या गावाला रस्ताच नाही कसला. बर, रस्ता आपण आणखी थोडं पुढे जाऊया. जरा थोडा गाराडा कमी झाला मला कोण माणूस बोललाय काय कळू द्या जरा. थोडं यानं बोला. होय मामा, राम राम. राम राम. काय नाव? शंकर गेसगे. मोदी का शरद पवार निवडून येणार आता? आता आम्हाला गरीबाला काय, कोणी जरी आलं तर काय फरक पडणार आहे? गरीबाला मोदीने फुकट रेशन दिले. ना आम्हाला आता जवळजवळ 6 महिने झाले, मला वाटतं वर्षभर झालं असेल आम्हाला रेशनच नाही. बर, रेशनच नाही. 2000 येतील की खात्यावर? हा, खात्यावर 2000 बी पाठवले की? आम्ही काय शेतकरी नाही, मजूर आहे आपलं करून खाणार. ते येत नाहीत का तुम्हाला पैसे? नाही. मग आता काय वाटतंय, भाजप का महाविकास आघाडी? काय आम्हाला का कुठलं जरी आला तर सगळी सारखी. सगळी सारखीच असं मामांचं म्हणणं आहे. काय देणं घेणं नाही कोणाचं. अमोल या पुढे चला. या ठिकाणी तरुण आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव? राहुल शिमटे. काय वाटतं, भाजपने किती काम केले तुमच्या गावात? आमच्या गावामध्ये भाजपने 10 वर्षामध्ये काही काम केलेलं नाही. खासदार त्यांचे म्हणतात हजारो कोटीचे काम केले दिवसाला मतदारसंघात. खासदारांना घरीच केले असतील काम, इथे तर काय केलं नाही. गाव मतदारसंघामध्ये काही काम केलेलं नाही. काय काय अडचण येते? आता रस्त्याची समस्या आहे, तर शिक्षणाची समस्या आहे, बऱ्याच प्रमाणात समस्या आहे. रोजगार नाही, तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतमालाला भाव नाही. काय तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो. गुरु आहेत का? आहेत की. काय दर आहे दुधाला? दुधाला 24 रुपये दर आहे. बर, उत्पादन खर्च सुद्धा दुधाला निघत नाही सध्याला, अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीच्या काळात किती होता? महाविकास आघाडीच्या काळात 32 रुपये 33 रुपयाच्या दरम्यान दर होता. होय. आता निवडणूक आहे त्या 7 तारखेला. काय वाटतं, भाजपचा खासदार निवडून येईल का महाविकास आघाडी? महाविकास आघाडीचा यावा आणि सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा राहावा अशी इच्छा आहे. होय मामा, सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं म्हणतात. काय वाटतं? तसंच वाटतंय आम्हाला. भाजपने काय काम केलं नाही? भाजपनं कामं बी केली नाही ती, आणि भाजप म्हणजे नुसतं नाव आहे, त्यात काय मूळ नेता आहेत ते काय त्याच्यात नाहीत. त्यामुळं आता भाजप आणि महाविकास म्हणण्यापेक्षा उमेदवार कोण समोरासमोर निश्चित होतील त्यावेळेस निर्णय घेऊ. धैर्यशील मोहिते पाटील पण इच्छुक आहेत, पण मोहिते पाटलांनी अजून काही पत्ता ओपन केला नाही. काय वाटतं, तू तरी हातात घेतील काय? घेतील. जिल्ह्यात राजकारण त्यांना टेकवायचं असलं तर घ्यावं त्यांनी. अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यांचा. हा, त्यांच्या अस्तित्वाचा. निवडून येतील का? निवडून येतील. त्यांच्याकडं खासदाराकडे 5 आमदार आहेत की. आमदार असून काय करायचं, नुसतं आमदार आहे, जनता नाही त्यांच्या पैसे. असं आहे. आता आमचं गाव नदीच्या कडेला आहे, शाळेची व्यवस्था नाही, येण्या जाण्याची पुरात व्यवस्था नाही. गावाला 15-20 वर्षापूर्वी डांबरीकरण मोहिते पाटील असताना झालेलं, त्याच्यावर अजून डांबरीकरण काय झालेलं नाही. दादा बांधकाम मंत्री असतानाच झालेला रोड करोळे कानापुरी, की त्याच्यावर नंतर झालं नाही. परत काय कॉन्ट्रॅक्ट घेते ती बबन दादाचा मुलगा आल्यावर विचारलं 2-3दा, बाबा काय झालं या रस्त्याचं, तर त्यांनी खोटे आश्वासन, मंजूरच झालाय, उद्या चालूच व्हायचं आहे, असंच होणार आहे, तसंच होणार आहे. म्हणजे पंढरपूर तालुक्यातलं गाव माढा तालुक्याला जोडल्यापासून विकासापासून हे गाव वंचित राहिले. माढा तालुक्याला जोडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातलं हे गाव विकासापासून वंचित राहिलेलं आहे. आमदाराबद्दल सुद्धा प्रचंड नाराजी आहे, खासदारांवरती सुद्धा प्रचंड नाराजी आहे. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. पुढे काही तरुण दिसतात. या अमोल, नमस्कार. नमस्कार. कोण आहेत खासदार तुमचे, माहित आहेत का? आमचं खासदार आहे ते निंबाळकर. काय काय काम केले खासदार? काय त्यांनी काहीच केलं नाही.
निवडून दिलं ते घरात जाऊन बसले ते बाहेर आलं नाही ते. 1000 कोटीची काम केली म्हणते ती. कोण म्हणतं ते तिकडे गेले असतील इकडे नाही ते गेले. आता काय वाटतं मग निवडणूक आहे त्या निवडणूक आहे ते आता जे योग्य आहे त्याच माणसाला द्यायचं. आता तू तरी वाजवायची एकदा. तुतारी मोहिते पाटलांनी पण आता चेंग बांधलाय, काय वाटतं त्यांनी घ्यावी का तुतारी? तू तरीच घ्यायची. हा तुम्ही मग काय? येतात 100% येतात. निंबाळकराला म्हणा रस्ता लोट परत. बर हा नमस्कार. नमस्कार. काय ना आजीनाथ गायकवाड. खासदार कोण आहेत? खासदार रणजित निंबाळकर. काय काय काम केले खासदार साहेबांनी तुमच्या गावात? खासदारनं 5 वर्षात लय मोठी कामं केली. एक कॅलेंडर आणून वाटले गावात आमच्या. ह्याच्यापेक्षा लय मोठं काम केलं नाही कुठलं. 1000 कोटी वाटले मग. 1000 कोटी त्यांनी त्यांच्यात वाटून घेतले असतील ना. इकडे म्हणजे छोट्या छोट्या गावाला कुठलं देतात ते? छोट्या छोट्या गावाला देऊ शकत नाही ना ते, कारण 1000 कोटीतले आता ते काय म्हणताय 1 लाख कोटी दिल्यात आहे मतदारसंघात. 1 लाख कोटी 1 लाख गाव तर नाही ते मतदारसंघात. म्हणजे 1 लाख गाव असलं तर एका गावाला 1 कोटी यायला पाहिजे. बरोबर आहे. आमच्या गावात 1 रुपया पण आला नाही. मग ह्याने पैसे दिले कुठं? नुसतं ही भ्रमाचा भोपळा आहे. नुसतं लबाड बोलते ते. लबाड बोलायशिवाय याच्याकडे दुसरं काय नाही. तुमचे आमदार त्यांच्या मागे आहेत की? आमचा आमदार कोण नाही. आमचा आमदार कसं झालं, आम्ही एक म्हणजे अटल बिहारीचा पक्ष आणि अडवाणीचा पक्ष म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलं मदत करा परिचारकने. आम्ही त्या पद्धतीने ह्यांना मदत केली. गावाचा विरोध असताना, स्थानिक उमेदवार असताना कुठला तरी बाहेरचा आणून लादला आणि लादून सुद्धा आम्ही सहकार्य केलं. पण सहकार्याची फेड याने अशा पद्धतीने केली की म्हणजे ह्या गावाकडे त्याने बघितलं पण नाही. आता तिचे सांगता ना मी 1 महिन्यातलं 20 दिवस मतदारसंघात फिरतोय. त्याने फक्त सांगावं करोड्यात एकदा आलोय. पण कवळ सोडून द्या, या परिसरातली जेवढी गाव आहेत का त्या 42 गावात एकदा तरी आला का विचारा तुम्ही तेवढं. आणि कॅलेंडर द्यायचं सोडून ते पण त्याची पोरं कोणतरी येऊन गेली होती कॅलेंडर द्यायला. कॅलेंडर म्हणजे काय लय मोठं महत्व. आता काय वाटतं मग? आता 7 तारखेला निवडणूक आहे त्या. मतदान त्यांना करायचं. कोणाला आम्हाला काय जे वाटतं त्याच्यापेक्षा तुम्ही सांगा आम्ही काय त्यांना मतदान करावं. आता कोणाला मतदान करणार काय? आम्ही 100% शरद पवार. जे कोण उमेदवार देतील मोहिते पाटलांनी पण कोणी का देणार ते. आम्ही ह्याला आणि त्याला म्हणत नाही, फक्त निंबाळकरला मतदान करणार नाही. होय हो. काय वाटतंय निंबाळकरला मतदान करणार नाही म्हणते? नाही करणार नाही आम्ही. हं? नाही कोणाला करणार मग? शरद पवारला. का बरं? काय काय केले त्यांनी? त्यानं काय ते शरद पवार हे काय केलंय आम्हाला? 1000 कोटीची काम केली म्हणते खासदार कुणी निंबाळकर. ह्याला बोला आमच्या. हो नमस्कार. हो बाई या इकडे पुढे या. तरुण मतदार. तरुणांनी बोलायचं नाही मग कोणी बोल. बंद कर. काका नमस्कार. राम राम. काय नाव? विष्णू दगडे. इथलं दिसताय. इथलंच आहे. खासदारांनी काय काय काम केले तुमच्या करोळ्यात? काय केलं नाही काम. खासदाराने आमच्यात काय काम केलंच नाही आणि आलेच नाही ते अजून. आमदारांनी तर काय केले का नाही? आमदारनं नाही ना काय नाही. रस्त्याने जायला येत नाही लोकांना. असली बिमारी काय आहे. भाजप सरकार म्हणतोय आता आपकी वार 400 पार. 1000 कोटी निधी खासदारांना वाटलाय. काय सुद्धा भाजप करत नाही आणि काय होत बी नाही त्यांच्यानं. आमच्या गावाचं म्हणजे काय येण्या जाण्याला सुद्धा रस्ता नाही तर. आता काय वाटतं मग? 1 महिनाभरात निवडणूक आहे त्या. भाजप का महाविकास आघाडी? आता महाविकास आघाडी. आता बदल करायचा. आता मोहिते पाटील पण अजून त्यांनी उमेदवारी जाहीर केली नाही, पण इच्छुक आहेत असं कळतंय. तू तरी हातात घेतील असं वाटतंय. काय मग वाटतं तुम्हाला? बरं झालं घेतल्यावर ना. आपल्या भागातला असल्यामुळं विकास थोडाफार होईल. स्थानिक असल्यामुळे. स्थानिक खासदार झाल्यामुळं व्यवस्था होईल काहीतरी. मग बरं झालं. घ्यावं मोहिते पाटलानं तो दारे हातात. बरं झालं. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? सूरज गायकवाड. खासदारांनी काय काय विकास काम केले तुमच्या? खासदारांना विकास काम आता इथे जेवढे लोक आहेत त्यातल्या फक्त 80% लोकांना मानण्यासाठी खासदार कोण आपल्या मतदारसंघातला. त्यामुळं आता मत द्यायची कशी त्यांना. आता तुम्ही ज्या रस्त्याने आलाय त्या रस्त्याचा किती रस्ता चांगला होता? बरोबर आहे. बरोबर आहे. 1000 कोटीचा निधी वाटलाय म्हणते खासदार साहेब मतदार. निधी गेला कुठं मग? निधी गेला कुठं? आमदारांनी पण लक्ष दिलं नाही. ते RTI मध्ये आम्ही टाकलं होतं निधीचं हे वगैरे. त्याने काय सांगितलं RTI मध्ये? तुमचे जे स्थानिक आमदार आहेत बबनदादा शिंदे यांनी या भागात काय काय काम केले? त्यांनी या भागात ऊसाचं वगैरे केलं चांगलं काम. रस्त्याचं वगैरे आता ते चालू आहे त्यांचं. हा. पण त्यांनी निंबाळकरांचं कसं आहे आता बघा, त्यांनी भाजपने काय केलेलं आहे, मराठा आरक्षणाला पूर्णपणे विरोध केलेला आहे त्यांनी. त्यामुळे कसं आहे आता जे 2 वर्षाचा मुलगा आहे त्याला सुद्धा मनोज जरांगे पाटील माहिती आहे त्यांनी काय त्यांचं काय करायचं, त्यांनी काय केलेलं आहे. पण आता जवळजवळ 80 वर्ष म्हाताऱ्यांना माहित नाही की ह्याने आपलं जे निंबाळकर आहेत ते कोण आहे ते.
भाजपनं जरांगे पाटलांची मराठा समाजाची फसवणूक केली असं वाटतंय? 100% 100% शब्द देतो म्हणले आणि अचानक शब्द ठरला होता. आता काय वाटतं मग एक महिनाभरात निवडणूक आहे त्या तरुण मतदार म्हणून काय वाटतं? तरुण मतदार म्हणून आता काय सगळ्यात जे काय आज ठरलं आहे सगळ्यांचं की सगळे भाजपचे पूर्णपणे तरुण पिढीला भाजपवरती रोष आहे आता. जशी 14ला मोदी लाट आले होते ते पूर्णपणे लाट उलटी झाली आता. त्यामुळे आता भाजपला मतदान. भाजपला मतदान कोणीच करणार नाही. 10%. होय भैया काय वाटतं? काय नाही, भाजपला मतदान नाही, कारण त्यांनी फसवणूक केली. मराठा समाजाची तर आवराजून फसवणूक केली. इतका मोठा समाज मुंबईला गेला, त्यांनी न टिकणारं आरक्षण दिलं. त्यामुळे भाजपला मतदान नाही. जे मनोज दादा सांगतील तीच भूमिका आमची मराठा समाजाची असेल. मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीने उमेदवाराला मतदान होईल असं सुद्धा इथला तरुण म्हणत आहे. चालू चालू. नमस्कार हो. नमस्कार. काय नाव? चरण शंकर गायकवाड, शिवसेना उपाध्यक्ष. चालू. नमस्कार. नमस्कार. काय नाव? चरण शंकर गायकवाड. बर, इथलंच दिसताव. हा, करोळ्याचा आहे मी. खासदारांनी काय काय काम केले तुमच्या गावात? 5 पैशाचं काम खासदारांनी केलं. खासदार कसला आहे ती बघितलाच नाही अजून इथं. बर. 1000 कोटीची कामं केली म्हणतात खासदार. ती त्याच्या भागात गेली असतील किंवा ती 1000 कोटीतलं 500 कोटी त्यांनीच खाल्लं असतील. आमच्यात 5 रुपयाचं काम नाही त्यांचं. कुठे तुम्हाला बोर्ड दिसतो का? निंबाळकर निधीतून आसाशी लाईट लावली, रस्त्याचं काम केलं, हापसा एखादा पाण्याचा बसवला, दलित वस्ती सुधारण्याला काय केलं हाय का? आता तुमचे आमदार बबनदादा आहेत, त्यांनी काय काय या भागात काम केली काय सांगता येतील? नाही, आता आमदार निधीतून काय काय केलं असेल ती काय मागचं आम्हाला एवढं माहित नाही, पण फारशी काय काम एवढी केलेली. बरं, आता निवडणूक आहे त्या लोकसभेच्या 7 तारखेला. भाजपचा उमेदवार येईल का महाविकास आघाडीचा? काय वाटतं नागरिक म्हणून? भाजप आणि भाजपचा मित्रपक्ष ह्या लोकांना हित थरा नाही. 95% इंडिया आघाडी ह्याला मतदान होणार. 5% भाजपचे म्हणजे तळागाळाला गेलेली जी आहे ती ही 5% त्यांना मतदान करते. महाविकास आघाडीनं अजून उमेदवार जाहीर केला नाही. काय वाटतं कोण असा उमेदवार? महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही मतदान 95% मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. मग 100% मतदान होणार. मोहिते पाटलांनी काय काम केलं? मोहिते पाटलांनी आमच्या ग्रामदैवत आहे यलामा देवीचं, ज्या वेळेला रणजितदादा खासदार होते त्यावेळेला इथं आम्हाला हे सभा मंडप दिलाय. रोडच्या कामाचं बी त्यांनी त्यावेळेला काम चांगलं बऱ्यापैकी शिवरत्नच काम केलं होतं. पहिला डांबरी आणि बंधाऱ्याचं काम जे आहे आमच्या गावाला बंधारा जे जोडला ते मोहिते पाटीलच्या सहकार्यातूनच बंधारा पूर्ण झालेला आहे. मोहिते पाटील येतील 100% मोहिते पाटील उभा राहील तर 100% मतदान मोहिते पाटलाला होणार. होय बाया, काय वाटतं तरुण म्हणून करकम मध्ये काय काय विकास काम खासदार साहेबांनी केले? खासदार साहेबांचं तोंड पण बघितलं नाही अजून. गेल्या वेळेस चालतं इथं चालतं फक्त मत मागायला, त्याच्यावर आणखीन इथं करण्यात आलंय खासदार साहेब. भाजप सरकारनं गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी खूप कामं केली आहेत. खासदाराने 1000 कोटी करण्यासाठी तर काय केलं नाही त्याने आतापर्यंत. काय केलं नाही. तुम्ही आता गावातले रस्ते फिरून बघा की, कानापूर रोड बघा, उंबरे रोड बघा, काय सुद्धा नाही. प्रत्येक ठिकाणी रस्ते खराब आहेत, निकृष्ट दर्जाचे काम आहेत प्रत्येक गावात. पुढच्या महिन्यात मतदान आहे, निवडणूक आहे, काय वाटतंय? बहिष्कारच आहे, करोळ्यातनं बहिष्कार आहे 100%. खासदार केला तर बहिष्कार आहे, कारण का कामच केलं नाही ना काय त्यांनी पहिलं. हा, कामच केलं नाही. कामच केलं नाही त्यामुळे त्यांना गावातच येऊन द्यायचं नाही पहिली गोष्ट. आणि एक पण असं त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पण मांडला नाही त्यात. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची भाजपनं फसवणूक केली असं वाटतं? 100% फसवणूक केली. 100% आश्वासन दिलं तर त्यांनी आरक्षणाचं, पण काय त्याच्यावर निर्णय घेतला नाही बरोबर. 100% फसवणूक केली. त्यामुळे भाजपला मत नाही. भाजप सोडून कोणालाही मत करतो, भाजपला नाही अजिबात नाही. काय वाटतं महाविकास आघाडीचा उमेदवार येईल माड्यात का? धैर्यशील मोहिते पाटील 100%. हो दादा, काय वाटतंय महाविकास आघाडीचा उमेदवार येईल का भाजपचा? महाविकास आघाडीचं का बरं? त्यांची कामच तसे आहेत ना. भाजपकडे 5 आमदार आहेत. भाजपकडे आमदार असून काय उपयोग आहे? काय त्यांनी विकासच केला नाही ना गावाचा, तालुक्याचा, कुठं काय विकास केला त्यांनी? तुमचा आमदार 2 लाख लीड देतो म्हणले तर खासदार कसं देणार आहे? तीच येणार नाहीत ना परत. कसं येणार आहे? त्यांनी आतापर्यंत काय काम केलं नाही. गावाचा विकास नाही, काय लाईट नाही गावात, पाणी नाही, रस्ते नाहीत. कशामुळे विकास त्यांचा करणार आहे भाजपचा? आणि मत पण नाही टाकणार आहे भाजपला. कोणाला देणार मग? महाविकास आघाडी तुतारी. मोहिते पाटलांचं पण चाललंय तुतारी हातात घ्या. हो, त्यांनी आलं तर 100% आम्ही निवडून देणार आहे मोहिते पाटलांनाच. हा, पण मला
आपल्यासोबत करोळ्याचे माजी सरपंच आहेत. आपण त्यांना विचारू या गावात काय काय विकास कामं झालीत. नमस्कार. नमस्कार. खासदार साहेबांनी तुमच्या गावात काय काय विकास कामं केलीत? काय सुद्धा केलं नाही. निंबाळकर आम्हाला माहितच नाही. बर. 1000 कोटी वाटलेत म्हणतात किती? नाही त्या मंत्र्याला वाटलं असत्याला, आमदारला वाटलं असत्याला, होय. गावात नाहीत वाटलं. काय काय अडचण येते इथले माजी काय सरपंच म्हणून काय वाटतं? रस्त्याची अडचण आहे, गोरगरीब लोकांना राहायला जागा नावा नाही त्यांचे. आमदारांनी काय काम केलीत का नाही? केलीत की आमदारने. बर. खासदारांनी कायच केलं? काय सुद्धा नाही केलं. तरी आता 2 लाखाचं लीड भेटेल असं या भागातून कोणी सांगितलं? पण तुमचेच आमदार म्हणतात की. गैरसमज असेल ते. वैयक्तिक आमदार साहेबांनी त्यांच्या मतापुरतं बोलावं, खासदारकीच्या मतावर बोलू नये आमदार साहेब. खासदार केला आता मग पुढच्या महिन्यात निवडणूक आहे, त्या काय करणार? काय आता विरोध आम्ही ह्याला मतदान करणार तुतारीला. महाविकास शरदचंद्रजी पवार साहेब आहे. मोहिते पाटलांचं पण चालू आहे तुतारी घ्यायची. मोहिते पाटलांनी घ्यावा, आवराजून घ्यावा तुतारी. बर. निवडून येतील काय? हो 100%. पण पाहू शकतोय लोकांचा प्रचंड नाराजीचा सूर आहे. लोकांमध्ये आमदाराबद्दल आणि खासदाराबद्दल सुद्धा तीव्र संताप आहे. कारण दोघांनी या भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार यांची तुतारी या गावाने वाजवायचं ठरवलेलं आहे, असा इथला एकंदरीत जनमताचा कौल आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला माढा मतदारसंघातील सर्व अपडेट मिळत राहतील. कॅमेरा पर्सन अमोल बनपट्टेसह मी अण्णा बनसोडे, टुडे 9 मराठी, करोळे तालुका पंढरपूर.